जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की रनिंगच्या नंतर काय स्ट्रेचिंग करायची. रनिंग झाल्यानंतर, वर्कआउट झाल्यानंतर ही स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी मसल फ्री होतील, बॉडी फ्री होईल, रिलॅक्स होईल, स्टेप खुलेल. भरतीच्या 1-2 दिवस आधी काय स्ट्रेचिंग करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. बऱ्याच लोकांना भरतीच्या 1-2 दिवस आधी स्ट्रेचिंग काय करायची हे माहीत नसतं. हे स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्हाला भरतीला पूर्ण बॉडी रिलॅक्स होणार आहे. पूर्ण मसल लॉक झालेल्या हे लॉक होणार नाहीत. लॉक झालेल्या पूर्ण मसल रिलॅक्स होणार आहेत आणि तुमच्या बॉडीची स्ट्रेचिंग चांगली होणार आहे व स्टेप खोलणार आहे. 100 मीटरला आणि 1600 मीटर प्लस 800 मीटरला तुम्हाला चांगलं टायमिंग येण्यासाठी स्ट्रेचिंगला इम्पॉर्टंट आहे. ही स्ट्रेचिंग रनिंग झाल्यानंतर तुम्ही 100% करा. ही स्ट्रेचिंग केल्यानंतर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स बघायला भेटेल, स्वतःमध्ये पण बघायला भेटेल आणि तुमचं इंजुरी पण कमी होईल. बऱ्याच लोकांना इंजुरी खूप होतात ह्या भरतीच्या काळात, तर इंजुरी होऊ नये म्हणून मी ही स्ट्रेचिंग सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो, आपण रनिंग झाल्यानंतरची स्ट्रेचिंग बघणार आहे. रनिंग झाल्यानंतर काय स्ट्रेचिंग करायची, काय नंतर कोणते कोणते बॉडी पार्ट रिलॅक्स करायचे, त्यानंतर तुमचा दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स इन्क्रीज होईल. दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स बऱ्याच लोकांना रनिंग करताना पाय लॉक झालेले असतात, पळता येत नाही, पाय दुखते, इंजुरी होते. तर मी त्यासाठी सांगणार आहे 100 मीटर, 1600 मीटर आणि 800 मीटर यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग काय करायची. पूर्ण व्हिडिओ बघा. सुरुवातीला आपण बघणार आहे पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची. बघा, पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची वरतीपर्यंत पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची. 2-3 पावलं पुढे चालायचं. 2-3 पावलं मागं यायचं. लेफ्ट साइड, राईट साइड होल्ड, रिलीज. असं 10ची काउंटिंग करायची प्रत्येक होल्डला. तर आपण पूर्ण एक्सरसाइज बघणार आहे, पूर्ण वर्कआउट. हे झाल्यानंतर वरून खाली यायचं, मानेपासून पहिल्यांदा मान रिलॅक्स करायची. होल्ड स्ट्रेच, पूर्ण मान रोटेट करायची 5 टाइम्स राईट साईडनं, 5 टाइम्स लेफ्ट साईडनं. होल्ड करायचं, लेफ्ट साईड होल्ड. 10ची काउंटिंग करायची. 1 2 3 4 5. व्हिडिओसाठी मी 5ची काउंटिंग करते, तुम्ही 10ची काउंटिंग करायची. राईट साईड 1 2 3 4 5. हँड घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हँडचा वर्कआउट पण केला असतो, गोळा टाकला असतो. गोळा टाकल्यानंतर हँड रिलॅक्स होणं लय गरजेचं आहे. हँड रिलॅक्स करायचं आहे, पूर्ण स्ट्रेच करायचं, पूर्ण होल्ड करायचं आहे. रनिंग झाल्यानंतर होल्डिंग करायची महत्त्वाची. रनिंग झाल्यानंतर होल्डिंग करायची, बरोबर. तर राईट हँड बघा, होल्ड करायचं आहे. 10ची काउंटिंग घ्यायची, मी 5चीच घेणार आहे. त्यानंतर बॅक साईड इंटरलॉक करायचं. इंटरलॉक करून पूर्ण स्ट्रेच करायचं. त्यानंतर कंबर घ्यायची. कंबरला पण ताण आलेला असतोय रनिंग करताना, गोळा टाकताना, 100 मीटर पळताना. साईड टू साईड होल्ड करायचं, स्ट्रेच करायची पूर्ण बॉडी. बऱ्याच लोकांचे कमेंट आहे की रनिंग नंतरचं स्ट्रेचिंग सांगा. तर ही स्ट्रेचिंग आहे. त्यानंतर सुमो पोझिशन करायची. सुमो पोझिशन पूर्ण ग्रोईंग रिलॅक्स झालं पाहिजे, पूर्ण मांड्याचे मसल रिलॅक्स झालं पाहिजे. त्यानंतर तुमचा दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स इन्क्रीज होईल, बरोबर. लेफ्ट साईड, राईट साईड होल्ड. त्यानंतर नमस्कार पोझिशन करायची. नमस्कार पोझिशन 10 काउंट करायचे बघा. होल्ड करायचं. त्यानंतर तसंच हात टेकून पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची, बरोबर. त्यानंतर पूर्ण बॉडी स्ट्रेच केल्यानंतर लेफ्ट साईड होल्ड. 10ची काउंटिंग घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. then राईट लेग होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर समोर होल्ड करायचं आहे, जेवढं जाऊ शकतो तेवढं होल्ड करायचं आहे, पूर्णपणे होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर बटरफ्लाय करायचे. बटरफ्लायने पूर्ण ग्रोईंग रिलॅक्स होते बघा. आपण आता मुंबई लोहमार्गच्या ग्राउंडवर आहे. मुंबई लोहमार्गविषयी व्हिडिओ बनवला आहे मी, तुम्हाला बघायला असलेलं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता. त्यानंतर लेफ्ट लेग घ्यायचा आहे, राईट लेग फुल ठेवायचा आहे, होल्ड करायचा आहे पूर्णपणे. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. रनिंग झाल्यानंतर आपण होल्डिंग का घेते, रनिंग झाल्यानंतर होल्डिंग होणं ते इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मसल रिलॅक्स होतात. राईट लेग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर वज्रासन पोझिशनमध्ये बसतात ते. वज्रासन पोझिशनमध्ये बसल्यानंतर पायाच्या त्या खालच्या मसल्स असतात त्या रिलॅक्स होतात. त्या रिलॅक्स होण्याला महत्त्वाचं आहे, त्या रिलॅक्स होण्याला इम्पॉर्टंट आहे. वज्रासन पोझिशनमध्ये बसायचे. 10 काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर आपण बेंड पोझिशनमध्ये यायचे. बेंड पोझिशनमध्ये लेफ्ट लेग समोर घ्यायचा आहे, लेफ्ट लेग होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर राईट लेग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर लेफ्ट लेग 90 डिग्री टाकायचं आहे, लेफ्ट लेग 90 डिग्री टाकायचं आहे, होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथून छोटासा व्हिडिओ करायचा आपल्याला, इम्पॉर्टंट पण छोटासा. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज करायचे. त्यानंतर पंजावरती यायचे, गुडघे खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णपणे मांड्यावरती लोड आला पाहिजे. 1 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर राईट लेग लेफ्ट लेगवर टाकायचं आहे, होल्ड करायचं आहे. पूर्ण पुढचा पंजा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर लेफ्ट लेग राईट लेगवर टाकायचं आहे, होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर एक पाय पुढं राईट लेग स्ट्रेच करायचं आहे, राईट लेगची मांडी पूर्ण स्ट्रेच करायची, होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर लेफ्ट लेग राईट लेग पुढं करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उभं राहायचं. त्यानंतर उभं राहून पण काही स्ट्रेचिंग आहे ते पण करणं इम्पॉर्टंट आहे. उभं राहिल्यानंतर लेफ्ट लेग हातामध्ये घ्यायचं आहे, होल्ड करायचं आहे. लेफ्ट लेगची मांडी गुडघ्याच्या मागे गेली पाहिजे, बरोबर. बघा मी केले तसं करू शकतो मी. होल्ड करायचं आहे पूर्णपणे 5 काउंटिंग 1 2 3 4 5. त्यानंतर राईट लेग 1 2 3 4 5. तर लेफ्ट लेग होल्ड करायचं, वरती घ्यायचं आहे, पूर्णपणे स्ट्रेच द्यायचं आहे, पूर्ण लेग रिलॅक्स झाले पाहिजे, तर याविषयी आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. लेफ्ट लेग होल्ड 1 2 3 4 5. त्यानंतर राईट लेग होल्ड 1 2 3 4 5. राईट लेग पूर्ण छातीपाशी वाढायचं आहे. 1 2 3 4 5. त्यानंतर लेफ्ट लेग पूर्ण छातीपाशी वाढायचं आहे. 1 2 3 4 5. तर अशी तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. ह्याच्यामध्ये पण अजून एक्स्ट्रा स्ट्रेचिंग एक्सरसाइज, पूर्ण स्ट्रेचिंग एक्सरसाइज झाल्यानंतर तुमची बॉडी रिलॅक्स होते. बघा दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स पण इन्क्रीज होते. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होतो की स्ट्रेचिंग एक्सरसाइजवर व्हिडिओ बनवा. मी 800 मीटरविषयी पण व्हिडिओ बनवला आहे, 1600 मीटर पण व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक जिल्ह्याविषयी मी ग्राउंडविषयी व्हिडिओ बनवला आहे. लोहमार्ग असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या जिल्ह्यांविषयी व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असला डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. अशी स्ट्रेचिंग पूर्ण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.